नमस्कार. माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सोया पुलाव करून दाखवणार आहे. एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप छान होतो. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की करून बघा. सोयाबीनचा पुलाव करण्यासाठी मी एक सोयाबीनचं पॅकेट घेतलं आहे. 1 वाटी बासमती तांदूळ घेतला आहे. तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. आता तो मी स्वच्छ धुवून घेते. तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतला आहे. तर त्यामध्ये थोडं पाणी घालून मी 10 मिनिटं भिजत ठेवणार आहे. एका पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं आहे आणि त्यामध्ये सोयाबीनच्या वड्या टाकून 1 मिनिटभर उकळून घ्यायचं आहे. सोयाबीन 1 मिनिट उकळून घेतलं आहे. आता ते स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून पिळून घ्यायचं आहे. सोयाबीन धुवून पिळून घेतलं आहे. मी एक पातेलं गरम करायला ठेवलं आहे. तर त्यामध्ये मी 2 टेबलस्पून तेल घालते आहे. 1 तेजपान, 1 मसाला वेलची, चक्री फूल, 2-3 लवंग, 2-3 मिरी, 1 चमचा शहाजिरे, कढीपत्त्याची पानं, 2 कांदे मी उभे कापून घेतले आहेत ते यामध्ये घालायचे आहे. अर्धा टोमॅटो कापलेला त्यामध्ये घालायचा आहे. थोडंसं आलं मी किसून घेतलं आहे ते यामध्ये घालायचं आहे. 10-12 लसूण पाकळ्या कापून घेतले आहे त्याने यामध्ये घालायचे आहे. आणि आता हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो आता छान परतला आहे. आता त्यामध्ये हे सोयाबीन घालूया आणि ते पण 2-3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 2 चमचे बिर्याणी मसाला घालते मी त्यामध्ये. आता हे सगळं हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये धुवून घेतलेला तांदूळ गाळणीने गाळून घेतलं आहे पाणी त्यातलं आणि आता ते यामध्ये टाकायचं आहे. ते पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि मिक्स करून घ्यायचंय. आता ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून 2 वाट्या पाणी घालायचं आहे. तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे. मोठ्या गॅसवर याला चांगली मोठी उकळी येऊ द्यायची आहे. आता पुलावला चांगली उकळी यायला लागली आहे. आता हलवून घ्यायचं आहे. त्यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर पुलाव शिजू द्यायचा आहे. तर त्यावर झाकण ठेवायचं आहे. 7-8 मिनिट आता झाले आहे. तर झाकण उघडून बघते. अधूनमधून उघडून बघायचं आहे. हलवून घ्यायचं आहे. पुलाव छान शिजला आहे. सोयाबीन पुलाव तयार आहे. छान मोकळा मोकळा झाला आहे. बघू शकता छान मोकळा झाला आहे. यावर थोडीशी कोथिंबीर घालूया. तयार आहे सोयाबीन पुलाव. माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.